तर पब्लिक आज मी तुम्हाला आपली नवीन कंपनी दाखवतोय. पहिला आधी तर तुम्ही जुनी बघून घ्या, मग तुम्हाला मी नवीन कंपनी दाखवायला घेऊन जातो. हे बघा, हे आपल्या कंपनीचं लोकेशन आहे आणि ही आहे आपली कंपनी. ती बाजूची छोट्या भावाची शेटची नी मोठ्या शेटची. तर इथं आपल्याला दोघं वेगळे वेगळे तर जागा वगैरे कमी पडून जातो. हे आपलं कोल्ड रूम आहे. हे आता छोटं आहे, पण मग नवीन कंपनीमध्ये कोल्ड रूम बी आपण वाढवणार आहे गाईस. आणि इथं आपले बाकीचे फ्रीज वगैरे आहे ना, ते फ्रीजांचं काम नाही येणार, तर आपण कोल्ड रूम वाढवतो. चला आता तुम्हाला मी कोल्ड रूम दाखवून देतो. आता आपले दोनच रूम आहे. हा आहे पहिला रूम आहे गाईस. याच्यात आपला आईस्क्रीमचा माल राहतो. हा रूम बघून घ्या तुम्ही. याच्यात सगळं आपलं आईस्क्रीमचं प्रोडक्ट राहतं गाईस. आणि दुसरा जो रूम आहे त्याच्यात आपण लस्सी वगैरे ठेवतो, तो बी दाखवतो. हा आहे दुसरा रूम. याच्यात आपला लस्सी वगैरे बाकीचा दुसरा वगैरे वगैरे माल राहतो गाईस. तर हा आहे इटली कंपनीचं आपलं लोकेशन. आता तुम्हाला मी दुसरी कंपनीकडे घेऊन जातो. चला मग. हे आपण जाते नदीच्या कोपऱ्याने. म्हटलं यार रस्ता केव्हा बनन, कंपनी बनून गेली पण काही रस्ता बनत नाही. तर फायनली गाईज ही आपली कंपनी आहे. हिचं काम म्हणजे आता भरपूरपणे म्हणजे होतच आलेलं आहे. हा आपला साईडचा व्ह्यू आहे आणि आपला हा मागचा व्ह्यू पण दाखवतो गाईज तुम्हाला. हा मागचा व्ह्यू आहे. इथलं बी काम वगैरे चालू आहे आता. आणि आपण जो आहे तो वरती रूम बी काढलेला आहे गाईज, का कोणी बायचानक राहायला आलं तर. हा वरती आपलं रूमाचं बी काम चालू आहे गाईज. आणि वरून तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण मालेगाव दिसतं गाईज वरून. आणि ही बघा आपली कंपनी गाईज, एवढी मोठी कंपनी बनवली आपण का आपलं म्हणजे शेठच्या भावाचं आणि शेठचं दुकानचं इथं एकाच जागेवर काम राहणार आहे गाईज. जानेवारी महिन्यात गाईस आपण इकडं सेट होऊन जाणार आहे. मग मी तुम्हाला दाखवणार आहे का आपलं कोल्ड रूम वगैरे कसं बनतंय, काय नाही काय नाही. आपलं जानेवारीमध्ये आपलं सीझन बी चालू होऊन जाणार आहे गाईस. आणि आपले ब्लॉग डेली येतील जोपर्यंत